राजकारणाच्या पलीकडे ते पाहू शकत नाहीत आणि देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या पुतळ्याचं अशा प्रकारे जी काही परिस्थिती झाली त्यामुळे मी त्यांची देखील माफी मागतो। मला असं वाटतं की यानंतर याच्यावर राजकारण करणं हा कुठेतरी विरोधकांच्या मनाचा कोतेपणा आहे। देवेंद्र साहब ने माफी मांगी है। कांग्रेस कह रही है कि उन्होंने वीर सावरकर जी का और राहुल गांधी का मुद्दा बीच में लाया और एक कंडीशनल उन्होंने माफी मांगी है। ऐसी कंडीशनल माफी हमें मंजूर नहीं है। देखिए, एक तो माफी जनता की मांगी है, माफी जो मांगी है वो शिवभक्तों की मांगी है, छत्रपति शिवाजी महाराज को जो आराध्य मानते हैं उनकी माफी मांगी है, इसलिए कांग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकता ही नहीं है। और दूसरी महत्व की बात यह है कि शायद उन्होंने प्रधानमंत्री जी ने क्या कहा ये सुना ही नहीं है। अगर वो सुनते तो शायद इस प्रकार की बात वो नहीं करते। सुरक्षा नाकारलेली आहे, कशा पद्धतीने बघता? दिल्लीमध्ये गृह विभागाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक झालेली आहे। मला ती का दिली हेही माहिती नाही, त्यांनी नाकारली का हेही माहिती नाही। हा केंद्राचा आणि त्यांचा संबंध आहे, आमचा काही संबंध नाही त्याच्याशी। वेगळ्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे, पण त्यातलेच एक मंत्री दानश सावंत आज एक शेतकरी त्यांच्याकडे वेदना हे करत असल्यावरती ते भर सभेत बोलले की तुम्ही तुमच्या अवकाशात राहून बोला, तर यांनी महायुतीला एक तडा जातोय का? बघा, ते काय नेमकं बोलले आहेत, तिथे काय घटना घडली आहे याची मला कल्पना नाही आहे। त्यामुळे जी गोष्ट आपण बघितली नाही, ज्याची आपल्याला माहिती नाही, त्याच्यावर रिॲक्शन देऊन मला असं वाटतं की ते योग्य होत नाही। त्याची पूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर रिॲक्शन मी देईन। सातत्याने माहितीमधील जे मंत्री असतील, मग शिवरायांचा पुतळा प्रकरण असेल किंवा अशी शेतकऱ्यांच्या संदर्भात सातत्याने अशी वक्तव्य केली जातात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रतिमेला एक तडा जातोय। बघा, सरकारच्या प्रतिमेला तडा जातो वगैरे असं मी मानणार नाही, पण शेवटी कोणी असो प्रत्येकाने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, कारण आपण 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत। त्यामुळे आपल्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे। हर्षवर्धन पाटील यांनी आज समर्थकांची बैठक घेतलेली आहे। आगामी काळामध्ये मी माझा निर्णय घेणार, यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना मी शेवटचं बोलणार आहे असं जाहीर सांगितलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी तुमची आणि अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांची तिघांची बैठक झाली होती, त्यांना शब्द दिला होता अशी त्यांनी जाहीर कबुली सभेत दिलेली आहे। कशा पद्धतीने बघता? हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्यासमोर आहे। तिथे अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत। आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते, कमी मताने त्या ठिकाणी हारले होते। हा पेच प्रसंग आहे, चर्चा करून त्यातनं आम्ही मार्ग काढू हा मला विश्वास आहे। जिस तरह से आया है या इसके पहले भी जो स्टेटमेंट आया है या उन्होंने जिस तरह से आंदोलन किया है, महायुति में अनबन दिखाई दे रही है, एक मैसेज ठीक से नहीं जा रहा है कि महायुति में। देखिए, कोई अनबन वगैरह नहीं है। कल का जो अजीत पवार जी के राष्ट्रवादी कांग्रेस ने कार्यक्रम किया उसको आंदोलन नहीं कहा जा सकता है। एक प्रकार से उन्होंने उस घटना पर दुख व्यक्त किया, तो हमको सबको ही दुख है। देखिए, प्रधानमंत्री जी ने माफ़ी मांगी, मुख्यमंत्री जी ने माफ़ी मांगी, अजीत दादा ने माफ़ी मांगी, मैंने भी माफ़ी मांगी, तो हम सभी को दुख है। अब दुख व्यक्त करने का अपना अपना तरीका है। उन्होंने एक तरीका अपनाया, वो एक प्रकार से मौन बैठे, तो इसको आंदोलन कहना ठीक नहीं है। नहीं, उनके मंत्री का बयान आया कि एनसीपी के साथ हमको उल्टी आती है, इस तरह से बयान। ये देखिए, दोनों भी पार्टी इस अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। अशा वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही। स्टील जा दावा आता काय करायचं आम्हाला? स्टील